नमस्कार, मी डॉक्टर पारुल दिवाण कुलकर्णी आणि मी एक स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट आहे. व्हॉइस डिसऑर्डर्स किंवा व्हॉइस प्रॉब्लेम्स या सदरातलं आपलं हा शेवटचं सेगमेंट आहे. याच्यात आपण व्होकल हायजीन प्रोग्राम किंवा आपल्या आवाजाची बेसिक काळजी कशी घेतली पाहिजे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आवाजाची काळजी घेण्यातलं सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे भरपूर हायड्रेशन. दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी तरी प्यायलंच गेलं पाहिजे. बरं, हे पाणी असं नाही की तासभर झाला मग मी 1 ग्लास पाणी पिते, त्याने आपल्या व्होकल कॉर्ड्सला काहीही उपयोग होत नाही. साधारण 15 ते 20 मिनिटांनी एक सिप पाणी पीत राहणं हे व्होकल कॉर्ड्सच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. डिहायड्रेशन अवॉइड करायला आपण काय काय अजून करू शकतो तर कॅफीन म्हणजे खूप कॉफी, दिवसातले 3 कप 4 कप कॉफी नाही प्यायली पाहिजे. सिंगर्स असतील किंवा ॲक्टर्स असतील यांनी स्पेशली परफॉर्मन्सच्या 1 दिवस आधी तरी कॅफीनचं सेवन अवॉइड केलं पाहिजे. तुम्ही जर खूप फ्लाईटने ट्रॅव्हल करत असाल तर तेव्हा भरपूर पाणी पिणं महत्त्वाचं आहे. किंवा तुम्ही AC एन्व्हायरमेंटमध्ये काम करत असाल तर तिकडे कमीत कमी ह्युमिडिफायर लावला आहे की नाही याची काळजी तुम्ही घेऊ शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की व्हॉइस रेस्ट किंवा आवाजाला पुरेशी विश्रांती देणे. जर तुम्ही प्रोफेशनल व्हॉइस युजर्स असाल तर ज्या दिवशी तुमचे परफॉर्मन्स नाही आहेत किंवा खूप रियाज करायचा नाही आहे त्या दिवशी शक्यतो आवाजाला जेवढी विश्रांती देता येईल तेवढं द्या. किंवा जर तुमचा व्यवसाय आवाजावर अवलंबून आहे तर ॲटलिस्ट शॉर्ट्सच्या मध्ये किंवा परफॉर्मन्सेसच्या मध्ये शक्यतो बोलणं टाळा, तेवढीच तुमच्या गळ्याला विश्रांती मिळेल. तिसरं म्हणजे नियमितपणे ब्रीदिंग एक्सरसाइजेस, मग ते भलेही प्राणायाम असो किंवा ॲब्डॉमिनल ब्रीदिंग एक्सरसाइजेस फॉलो करणं अतिशय गरजेचं आहे. याने तुमच्या आवाजाचं प्रोजेक्शन वाढेल आणि त्यामुळे आवाजात थकवा कमी जाणवेल. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आवाजाची करेक्ट पट्टी ओळखून त्याच्यातच बोललं पाहिजे. खूप जोरात बोलल्याने काय होणार आहे, तुमचे स्वरतंतू एकमेकांवर जोरात आपटणार आहे. जोरात आपटणं म्हणजे इंजुरी होणं आणि यू आर गोइंग टू लँड अप इन अ व्हॉइस डिसऑर्डर. तसंच सतत कुजबूज करणे, कानगोष्टी खेळताना आपण कसं बोलतो, हे याच्याकडे काय आहे ते त्याच्याकडे काय आहे, यानेही व्हॉइस प्रॉब्लेम्स होऊ शकतात कारण की व्होकल कॉर्ड्स अपुरे एकमेकांवर आदळत आहेत. त्याच्यानंतर काय बऱ्याच वेळा सिंगर्स व्होकल वॉर्मअप किंवा व्होकल कूलडाऊन करण्याइतका वेळच नसतो, पण हे करणं अतिशय गरजेचं आहे. हे तुमचे व्हॉइस थेरपिस्ट किंवा आजकाल व्होकल ट्रेनिंग कोचेस असतात याच्याबद्दल तुम्हाला गाईड करू शकता. आणि चौथं म्हणजे एक आरोग्यदायी जीवनशैली जगण्यासाठी ज्या सवयी महत्त्वाच्या आहेत, जसं की मद्यपान किंवा धूम्रपान टाळणे, रेग्युलर ईटिंग हॅबिट्स, झोपायच्या किमान 2 ते 2.5 तास आधी तुमचं जेवण झालेलं पाहिजे. खूप तळकट, खूप मसालेदार, खूप फ्राईड फूड खाणं टाळा. याने तुमची ॲसिडिटी कंट्रोलमध्ये राहील आणि ॲसिड रिफ्लक्स जो येतो ज्याच्याने व्होकल कॉर्ड्सला डॅमेज होऊ शकतो हे टाळू शकता. धुळीच्या परिसरात किंवा खूप डस्ट आहे, टीचर्स जसं की खूप चॉक डस्ट आहे याच्यापासून आपलं संरक्षण करा. जोरजोरात ओरडणे, किंचाळणे जितकं टाळता येईल तितकं टाळा आणि शक्यतो पुरेशी विश्रांती शरीरालाही आणि मनालाही द्या. याने तुमची व्होकल हायजीन आणि मेंटल स्टेबिलिटी दोन्हीही टिकून राहील. तुम्हाला जर हे सदर आवडलं असेल तर आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करा.